की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जे जयंती येते तेव्हा एक मेसेज पसरतो की जयंती नाचून नाही तर वाचून साजरी करा. आम्हाला तुमचं मत जाणायचं आहे. नक्कीच सर, जयंती नाचून नाही तर वाचूनच साजरी केली पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अत्यंत हालाकी आणि दीनदलित वर्गातून ज्ञान घेऊन आज आपल्याला जगाला संविधान देऊन त्यांनी हा एक संदेश दिलेला आहे की वाचूनच माणूस टिकू शकतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती नाचून नाही तर वाचून साजरी करा. तर आम्हाला तुमचं फक्त मत जाणून घ्यायचं आहे. तुमचं म्हणणं बरोबर आहे. जयंती नाचून साजरी करण्यापेक्षा वाचून बाबासाहेबांना डोक्यात घ्यायला पाहिजे, नाचण्यात घेऊ नये. कारण की समाज आपला खूप प्रगल्भ झालेला आहे आणि आपली संस्कृती आहे नाचण्याची नाही. आणि बाबासाहेबांनी जो मेसेज दिलाय शिका संघटित संघर्ष करा तो आपण विसरलोय. आणि हे डीजे आणि नाच हा कुठून झालेला आहे. त्याच्या आज पिंपरी चिंचवडमध्ये एका डीजेला 1-2 लाख रुपये लागतात. तिथं पिंपरी चिंचवडमध्ये 60 मंडळ आहेत, झोपडपट्टी आहेत. तर 60 लाख मध्ये किती झाले? 1 कोटी 2 कोटी तर नुसतं आपलं खर्च डीजेवरती जातोय. तो जर समाजासाठी, मुलांच्या शिक्षणासाठी, आरोग्यासाठी जर खर्च केला, आज समाजाची प्रगती करणं महत्वाचं आहे. शिक्षण आणि नोकऱ्या महत्वाच्या आहेत. तेव्हा आपण एक आपला मेसेज एक चांगला जायला पाहिजे समाजाला. आम्ही नुसते नाचत नाही. आमच्यामध्ये डॉक्टर, इंजिनियर, वकील आहेत, उच्च शिक्षित आहेत. एवढं असताना आपण हे प्रदर्शन करणं चुकीचं आहे. कारण की नाचण्यामध्ये लोक दारू पण पिलेले असतात. बाबासाहेबांचं भगवान गौतम बुद्धाचं आपण पंचशील वगैरे काय वापरत नाही. त्यामुळं कधी माझं वैयक्तिक मत आहे, आम्ही आमच्या इथं मंडळाला वर्गणी देतो, डीजे करतात, पण आम्ही त्यांच्या डीजे मध्ये जात नाही. आणि आता हे तुम्ही जे बोलला आहेत ते काय आपल्या समाजातले काही असे लोक आहेत की आम्ही वर्षभर वाचतो पण एक दिवस नाचतो, याचं काय मत आहे? म्हणजे काय म्हणतात? हे चुकीचं आहे. आमच्या मंडळामध्ये आम्ही तेच सांगितलं की नाचू नका. पण त्यांचं मत काय आहे? तुम्ही म्हणल्याप्रमाणे आम्ही नाचलो तर आपल्या गावामध्ये दरार निर्माण होतो, आपले एक दहशत निर्माण होती. पण त्यांच्या दृष्टीने ते तो विचार आहे तो चुकीचा आहे. कारण की लोकांना प्रदर्शन करून काही उपयोग नाही. आपण आपला समाज एवढा प्रगल्भ झालेला आहे, ब्राह्मणांपेक्षा आपण उच्च शिक्षित झालेलो आहे. एवढ्या 30 वर्षामध्ये आपण एवढी प्रगती केली बाबासाहेबांच्या नंतर, ते इतिहासात जमा करण्यासारखे आहे. आणि त्याला आपण असं चुकीचं प्रदर्शन केलं ते योग्य नाही. त्यामुळे बाबासाहेबांची जयंती नाचून करूच नये. तिथं पुस्तक आता आमचा इथं स्टॉल असतो, एक वही एक पेन, हा आम्ही एक मेसेज दिला आहे. भारतीय बौद्धजन समिती, तुम्ही आम्ही म्हणतो एक वही एक पेन द्या. हार फुलं वाहण्यापेक्षा दुसऱ्या दिवशी हार फुलं नष्ट होतात, त्याच्यापेक्षा एक वह्या आणि एक पेन द्या. इथं आमचा स्टॉल असतो. आणि ते आम्ही जमल्यानंतर वाड्या वस्ती गावामध्ये, परत दुष्काळी भागामध्ये, पूर्ण महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यामध्ये आम्ही दरवर्षी वाहतो. गेले 8 वर्ष हा उपक्रम आहे आमचा.